घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडापिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला हे सरळ आज जाऊन म्हण की काय म्हणायचं ते. हा असं समद्यांसमोर कसं बोलणार. एक काम करू आपण कागद देवाने जाऊ. हा अरे एवढी प्रॅक्टिस काय उगाच केली आपण. हा बघ दिलापासनं म्हण दिलापासनं तोंडानं सॉरी. अरे जाणी म्हण की आज समद्यांसमोर म्हण. हे प्रॅक्टिसला समजे नव्हते फक्त बाई होत्या आणि मी त्यांच्या समोरच बोलणार. राणा दादा हा आता तुम्ही परत हिता बरं या दिवाळीचं फराळाचं आहे खावा. नको नको ते काय आहे फराळ पकचं सकाळी करतो मी. असं वय तू खा रे. होय मी बी सारलंच. काय मी बी फक्त सकाळीच खातोय फराळ. असं वय होय. बरं हे बघ हे मी सगळं बांधून देते तुम्ही घरला जाऊन खावा. हा हे राणा अरे अजून किती वेळ बाई आल्याच नाही तर बाहेर. हा तोवर इथंच बसणार मी आणि तू बी थांबायचं माझ्या बरोबर. दगड मारून बघू का. ए अरे अरे कोण आहे. ओ अरे राणा बघ. ए अरे बरकत. कोण राणा तू इथे. तू इथे कसं काय. इथं ते हा काही नाही सहज आलतो. आज चल ना घरात. हा नको नको अरे चल ना चल. निघतो मी. नमस्कार. नमस्कार. हा देवा एकदा बाईंना खिडकीत येऊ दे.
त्या दिवशी तुम्हाला जे बोललो त्याचं वाईट वाटलं असेल तुम्हाला, पण माझ्या मनात काय नव्हतं. माझी चूक झाली. एक डाव या रानाला माफ करा. दिलापासनं बोल, दिलापासनं. दिलापासनं सॉरी. हे घ्या. अहो असं खिडकीतून चोरून कोणी काही देत असेल तर कसं घेऊ मी? लोक काय म्हणतील? नाही, मला नकोय ते. तुम्ही घेऊन जा. अहो बघेल कोणीतरी. घेऊन जा म्हणते ना. लय भारी, एक नंबर. आणू का 10-5 अजून? बकासूर लेखाचा. हा, हे बरं आहे तुझं. सकाळपासून मला उपाशी तापाशी ठेवलंस आणि आता मी बकासूर होय. एकतर एवढी प्रॅक्टिस केली, डेअरिंग करून बोललो मी, पण उपयोग काय? तुझ्या समजा आयडिया भोगत असतात. आईला हे बरं आहे तुझं. आता एवढा मोठा व्यवहार करून ठेवलायस, मग गुस्सा शांत व्हायला थोडा वेळ लागणारच की. हे बघ, अजून 1-2 वेळा सॉरी म्हण, मग देऊन बघ साखळी. हा, आता कसं द्यायचं? ए, अरे काढ की चांगली आयडिया. अरे चालतंय की. पपई तर पपई. आपल्याला काय साखळी परत दिल्याशी मतलब. इंदू, हे अंजली, काय आहे? हे बघ. हा, पपई कोणी दिली? माहित नाही. मी पेपर घ्यायला आलो होतो, समोर पपई. हा, आता पेपरवाले पेपर बरोबर कॉफी आणि शॅम्पूची पाकिट टाकतात हे माहित होतं, पण हे पपई म्हणजे. आता पेपरवाल्यांनी तर पपई दिली नसणार हे नक्की आहे. याचाच अर्थ गावातल्याच कुणीतरी दिली आहे. गावातले लोक प्रेमळ असतात. हो ना, कधी ऊस तर कधी पपई. मी दिली असे. कोणी का देईना? आता एवढ्या प्रेमानं दिली आहे तर फेकून द्यायची का आपण ती? त्या पपईचं काय करायचंय ना, ते तुमचं तुम्ही 2 जण बघा. माझा स्वयंपाक पडलाय, 2घांचे डबे भरायचेत अजून. चला अंजलीबाई, बाकी काही म्हणा, आजच्या दिवसाची सुरुवात चहा ऐवजी पपई खाऊन करणार मी. हेल्दी सुरुवात. चालेल, मी सुरी घेऊन आले. ये. आणली सुरी? काप 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 लवकर.
राणा पण ना. काय घमघमाट सुटलाय गोदाक्का. एक नंबर होणार जेवण. रानासाठी जेवण करायचं म्हटलं की नाही मला वेगळाच हुरूप येतोय बघ. आज त्याच्या पसंतीचं खास बेत केलाय मी. आता टाइमात पोचलं म्हणजे बरं झालं. टायमात त्याला जेवायला नाही मिळालं तर हैराण होतोय गो त्याचा जीव. आणि पैलवानाला कसं टायमातच जेवलं पाहिजे. चहा पाहिजे होता ताई साहेबांना. रानाचं जेवण करायला जरा उशीरच झालाय. पोरग भूकनं कावलं असेल तिकडं रानात. त्याला भूक लागली की काय सुचत नाही. आता ताई साहेबांना बी तिकडं काय बी सूचना झाल्या. झटकन चहा करून द्या बघू. आज विशेष बेत आखलाय वाटतं तुमच्या लाडक्या रानासाठी. माझा एकटीचा लाडका नाही, समद्यांचाच लाडका आहे राणा. वय ते बी खरं आहे म्हणा, पर काय बी म्हणा चंगळ आहे रानादाची. आता त्यात चंगळ कसली आल्या. उद्या कुस्त्या आहेत नव्ह त्याच्या, म्हणून जरा. पर हे एवढं समद जेवण जरा नाही. मला तर आठवडाभर पुरेल समद. काम करणाऱ्या माणसाला भुका लागतात. बिनकामाच्या माणसाला कुठल्या आल्यात भुका. ते चहा करून द्या नाहीतर ताई साहेब चिडत्याल. एवढीच घाई असेल तर तू कर की, नाहीतर जरा थांब. एवढी भाजी झाली की मी आणते करून चहा. चंदा काय हे किती वेळ. चहा कुठं आहे. नाही मी येणारच होते पण रानादाच्या जेवणाचं कौतुक संपलं की करून देतो असं म्हणले गोदाक्का. ते कौतिक तर आयुष्यभर संपायचंच नाही. पण तुझ्या डोक्यात फॉल्ट आहे काय. तुला कळत नाही किती वेळ थांबायचं आम्ही. अव खरं तर मी आज करून आणणार होते पण तिथं उभं राहायला बी जागा नाही. आणि जिकडं बघावं तिकडं रानादाचं जेवणच जेवण. आणि जेवण झाल्याशिवाय काय बी नाही असं बी म्हणलं गोदाक्का. होय. आणि बघून तर मला असं वाटलं रानादाचं नाही अख्खं गाव जेवण घातले का काय. अगं पण तू त्या म्हातारीचा शानपणा कशाला खपवून घेतला मग. आता मी काय बोलणार ताई साहेब. मला तर असं बी वाटलं की या घरातलं चुलीवर बी हक्क राहिला नाही असं वाटलं मला. हे काय आमासनी खपायचं नाही. हक्क काय असतो या. चला आमच्या बरोबर. राधे आटिप लवकर. उशीर झाला तर पोरग कटाळून जाईल वाट बघून. गोदाक्का राणा भाऊजींचं जेवण खुशाल दिसभर बनवत राहा. पण आम्ही सकाळ धरणं आमची भूक मारण्यासाठी नुसतं चहा मागितलाय. तो तरी मिळणार आहे की नाही आम्हाला या घरात. काय गोदाक्का किती टाइम लागेल चहाला. आम्हाला कुणाचे उपकार न गायत नाही. आमच्यामुळं उगा कुणाला त्रास न ग. बाकीच्या समद्यांचं चाललंय ना व्यवस्थित मग चालू दे. कुणाला काय फरक पडतो या. आमचा आम्हाला चहा बनवता येतो या. आम्हाला काही शिकवलं नाही व्हाय चहा कराया. चंदा तुला म्हणून सांगतो या. वय खर तर ह्यो आमचा पहिला दिवाळ सण. वय आमचे पप्पा म्हणले होते या माहेरपणाला पण आम्ही नाही गेलो. का. कारण दिवाळ सणाला आमचं हित असणं बी गरजेचं होतं. पण नाही आम्ही परकते हात वाजला का. लई लाल झालाय. भाजी लई गरम होती का मला मानू. अगं ए गप्ती का जरा. इथं आमचं नशीब भासलंय.
हाताचं काय घेऊन बसलीस? कसल्या कसल्या नजरा असत्यात माणसांच्या, देव जाणे. तू काय टाकामाका बघतीस? तुझं काम कर की. चंदा, तुला खरं सांगतोय बघ, स्वयंपाक घर या बाईचं सर्वस्व असतंय, पण हिथं या स्वयंपाक घरात तर आम्हाला काही जागाच नाही. आम्ही लय मोठ्या घरनं आलोय ना, ते कुणा कुणाला सहनच होत नाही बघ. आमच्या पप्पांना जर कळलं असतं ना तर 10 किचन अशी बांधून दिली असती आमासनी. पण काय करणार, मान सांभाळायचा म्हणून आपण गिळायला लागतोय आमासनी. वहिनी साहेब, तुम्ही जावा, मी चहा करून आणते. काय गरज नाही तुमच्या उपकाराची. गोदक्का, अहो तुम्हासनी जसं राणा भाऊजी तसंच आम्ही नव्ह. मग तुम्ही त्यांच्यावर जेवढी माया करता तेवढी आमच्यावर का नाही करत? आता जाऊ द्या बघा, उगा मनात डूक धरून बसू नका. ते आमच्या मनासारखं झालं नाही म्हणून आमचा जरा आवाज वाढला हे समज. आणि त्यात हात बी भाजलाय ना म्हणून अजूनच वाढलं. पण एक लक्षात ठेवा, अशी चूक परत करू नका गोदक्का. नाही, आमचा जर आवाज पुन्हा वाढला तर तो तुम्हाला सहन व्हायचा नाही. त्यो चहा जर तुम्ही आता बनवणार असाल तर तुम्हीच प्या. आमचं तर काय मूडच राहिला नाही बाई चहा प्यायचा. चल आवरून घेते. आता म्हण की आपल्या आयडिया बोगस असतात म्हणून. नाही हो माझ्या सोन्या, अरे कसल्या भारी आयडिया देतो रे तू. तुला तर अमेरिकेत जायला पाहिजे. आलत बोलावणं, पण मॅच म्हणलं म्या तिकडं आलो तर माझ्या या रानाचं काय होणार. हा वार माझ्या पट्ट्या, याला म्हणायचं दोष, आयडिया बाज चक्कुऱ्याचा दोष. पण काय रे, तुला कुठून सुचली रे पपईची आयडिया? अरे त्यात काय, आयडिया म्हणजे हाताचा मळ आहे आपल्या, मळ. तुला माहितीच आहे की पपई खाता खाता सुचली आपल्या आयडिया. अरे विचारच करायला लागत नाही, आपल्याला गॅरंटीच होती काम होणार म्हणजे होणार. बघितलंस का नाही तू, झालं की नाही काम? अहो काय अहो, हा काय प्रकार आहे? कुठं काय गप्पा मारतोय? अहो हा काय प्रकार आहे? काय नाही जी, लपून फसवून ब्रेसलेट द्यायची ही कोणती रीत आहे? घरी आई बाबांना काय वाटेल याचाही विचार नाही केलात ना तुम्ही? आधीच सोन्याची वस्तू म्हटल्यावर आमच्यावर दडपण येणार, आणि त्यात चुकीच्या पद्धतीने दिल्यावर तर काही विचारायलाच नको. तुम्ही कोण समजता, कोण स्वतःला? आम्ही लहान असलो तरी मानी आहोत. तुमचा मोठेपणा तुमच्याचकडे ठेवा. घ्या. अहो मलाही काम आहे तो, घ्या ना, घ्या म्हणते ना. आणि ह्या पुढे चोरून वस्तू देताना ना जरा विचार करा. नाही राणा, तर? राणा नाही. बोलते कुठे? अरे राणा सोड. अरे बोलतोस कुठं? अरे सोड की. फेकू का? नको. अरे आता 2-4 या नाही, 100 या सॉरी म्हणावं लागेल मला. कसल्या पुस्तकी आयडिया देतो रे तू? अरे पण मी पप्पा तुला खायला दिलती, तुझ्या डोक्यात तूप तूप नाही, डायरेक्ट खायला जेवणच पेटला. आता माझं काय चुकलं त्यात? आता कळलं ना हो तुला? अरे सॉरी सोड की. पण काय पण म्हणा, बाईंच्या बोलण्यात दम होता. अरे तावा असं ना, पण बाई खरं बोलल्या. अरे तू एवढा पैलवान मर्द गडी आणि असं चुरून मारून खेळतोस होय. बाई बोलल्या ना उघडपणे ते, मग दे की. पण नाही, तुला काय ते जमणार नाही. 1 नंबर भित्र आहेस तू.
मी हा अरे ए ते भूताबरोबरच्या कुस्तीचं कौतुक मला नका सांगू. हा दम असेल ती साखळी देऊन दाखवती. बघा अरे छोड रे, तुला नाही जमणार. आता बघाच हं. तालमीची शपथ घे तू. जोवर साखी देणार नाही तोवर जेवणार बी नाही.